हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम, दात खातो कर कर, धन मिळविल्या कोडी, काळ घेतल्या न सोडी, कामानये हा परिवार, सैन्य लोक बहुफार, तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ, तुका म्हणे बापा, चुकवी 84चा खेपा, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुतितुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मैत्र केला महाबळी, कामानये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम, दात खातो कर कर, धन मिळविल्या कोडी, काळ घेतल्या न सोडी, कामानये हा परिवार, सैन्य लोक बहुफार, तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ, तुका म्हणे बापा, चुकवी 84चा खेपा, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम। आज या प्राप्त प्रसंगी कैलासवासी राम कृष्णा मलिक यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आणि या प्रवचन सेवेसाठी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग आपण या ठिकाणी आपल्याला श्रवणासाठी घेतलेला आहे। प्रस्तुत अभंगातून माणसाने आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा मित्र करावा आणि आपल्या आयुष्यातून जर आपल्याला ह्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे तर आपण काय करावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन ह्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला केलेलं आहे। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण आपलं जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी असतात, काही
सांडल्या तर भरता येतात आणि काही सांडल्या तर भरता येत नाहीत. आपल्या संसार प्रपंचामध्ये आपण कार्य करत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. काही जमिनीवर जर खाली पडल्या, सांडल्या त्याला म्हणतात, तर परत घेता येतात, भरता येतात. मात्र काही गोष्टी अशा असतात की त्या आपण परत मिळवू शकत नाहीत किंवा त्या परत आपल्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. प्राप्त न होणारी गोष्ट, एकदा सांडलेली परत न मिळणारी गोष्ट म्हणजेच माणसाचं आयुष्य. जे आयुष्य गेलं, जे आयुष्य सांडलं, जे आयुष्य आपल्या जीवनातून निघून गेलं, ते परत मिळत नसतंय. त्याची प्राप्ती आपल्याला परत होत नसते. माणूस भ्रमात असल्या कारणाने सांडलेल्या आयुष्याचं जसा वर्ष निघून जातोय तसा आनंदाने उत्सव साजरा करतो आणि त्या उत्सवाला आपण म्हणतो वाढदिवस. सांडलेलं आयुष्य परत येत नसतंय, गेलेलं आयुष्य परत येत नसतंय, पण मनुष्य गेलेल्या आयुष्याचा उत्सव साजरा करत असतो. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. संत काय करतात? गेलेल्या आयुष्याचा लेखाजोखा करतात. सांडलेल्या आयुष्याचा लोक लेखाजोखा करतायत. त्या आयुष्यामध्ये आपण काय केलं, काय करायला हवं होतं याचा विचार करतायत आणि उरलेल्या आयुष्याचा नियोजन करतात. आता राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचं आहे. या सृष्टीमध्ये जन्म झालेला आहे. प्रत्येक सजीव जन्माला आलेला आहे. जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. माऊलींच्या या म्हणण्याप्रमाणे जे दिसतंय त्याला नाश आहे. जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजे जन्म झालेला आहे. ज्यावेळी जन्म झाला त्याच वेळी मृत्यूची तारीख सुद्धा ठरलेली आहे. ज्यावेळी जन्म झाला त्याच वेळी हा इहलोक सोडण्याचं ठरलेलं आहे. इथून जाण्याचं ठरलेलं आहे. फक्त प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा काळ वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. खरं तर जन्म झाला हेच दुःखाला कारण आहे. माणसाचा जन्म झाला हेच दुःखाला कारण आहे. जन्म म्हणजेच दुःख मूळ आहे. तिथूनच दुःखाला सुरुवात झालेली आहे. माणूस आयुष्यभर धडपड करतो. माणूस आयुष्यभर धावपळ करत असतो. ती फक्त आणि फक्त सुखाची इच्छा करून सुख प्राप्त व्हावं या उद्देशाने तो धावपळ करत असतो. मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, माझ्याकडे कुठेतरी स्थिरता प्राप्त झाली पाहिजे, मी कुठेतरी शांत झालो पाहिजे, निवांत झालो पाहिजे. आणि केवळ ती स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य धावपळ करत असतो. शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य धावपळ करतो. शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य धडपड करत असतो. पण सुखाची आणि माणसाची मात्र भेट होत नाही. असं वाटतंय त्याला की एवढं मला मिळालं ना, एवढं मला प्राप्त झालं ना, की मग ते सुख मला मिळेल, मग मी निवांत होईन, मग मला पुढे काही करायची गरज नाहीये.
त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना अनेक गोष्टी अशा आहेत की त्या प्राप्त करून घेण्याची इच्छा करतोय. प्राप्त झाल्यानंतर असं आपल्याला वाटतंय की एकदा ते मिळालं की मी स्थिर होईन, मी शांत होईन, मी निवांत होईन. पण ते मिळाल्यानंतर ही माणसाची आशा वाढत असते, अपेक्षा वाढत असते माणसाची. अजून मला मिळावं, अजून मला मिळावं, आता मला पुरेल एवढं मला मिळालेलं आहे, माझ्या आयुष्यात मला संपणार नाही एवढं मला मिळालेलं आहे, पुढे माझ्या मुलांची व्यवस्था मी करावी. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य धावपळ करत असतो. स्वतःच्या गरजा पूर्ण होतील एवढी व्यवस्था केली की तरीही तो धावपळ करतो. का? मला राहण्यासाठी घर झालेलं आहे, माझी 3 पोरं आहेत, अजून एखादं घर तरी मी बांधलं पाहिजे, म्हणजे दोघांची व्यवस्था मी केली तर एखादं राहिलं तर ते तिघे मिळून एखाद्याची व्यवस्था करतील. पण दुसरं घर झाल्यानंतरही तो गप्प बसत नाही, तरीही त्याला असं वाटतंय की दोघांची व्यवस्था झाली, आता तिसऱ्याचीही व्यवस्था आपण केली पाहिजे. तिघांची व्यवस्था झाल्यानंतर त्याला कळलं की तीनही घरामध्ये आपल्याला थारा नाही, आपली व्यवस्था करायचाच आपण विसरलो. म्हणजे ज्या सुखासाठी मनुष्य ही सगळी धावपळ करतो, ज्या समाधानासाठी मनुष्य ही धावपळ करतो, ते समाधान आणि ते सुख त्याच्या आयुष्यात त्याला प्राप्त होत नाही. त्याची भेट आणि त्याची माणसाची आणि त्या सुखाची, त्या समाधानाची भेट होत नाही. खऱ्या अर्थाने जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आहे ते आपलं आयुष्य. आपली जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे, जन्मदिवस आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, आपण कधी जन्माला आलेलो आहोत, आपला जन्म कधी झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. माहिती आहे ना? जन्माला आलो ही तारीख माहिती आहे की नाही आपल्याला? जन्मतारीख आपल्याला माहिती आहे ना? असं कोणी आहे का त्याला मी जन्माला आलोय ती तारीख माहिती नाहीये? बरं, आपल्या आई वडिलांनी सांगितली, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला, ही तारीख तुझी आहे, ठीक आहे, कारण त्यावेळेला आपण नेणते होतो, आपल्याला काही कळत नव्हतं. आपल्यापेक्षा वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं की अमुक अमुक तारीख ही तुझी जन्मतारीख आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत आपण ती समजून आहेत ना की ही जन्मतारीख माझी आहे म्हणून. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? आलेली तारीख माहिती आहे आपल्याला, जायचा दिवस माहित नाहीये. मध्ये काळ काय आहे? आयुष्य. मधल्या काळाला काय म्हणतात? आयुष्य. किती आयुष्य आहे? आयुष्य किती आहे? मांडलेले संतांनी सांगितलेले, शतवर्षे वय नेमिले त्यात बालपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोगात, भगवंताचा योग कोणे वेळे. 100 वर्षे सांगायला आहे पण 100 वर्षे मिळत नाही. शतवर्षे वय नेमिले त्यात बालपण नेणता गेले. सुरुवातीची बाल अवस्था जी आहे ती नेणवीत गेलेली असते, काही कळत नसते काय करावं काय नाही करावं, कशासाठी जगावं, काय केलं पाहिजे. नेणिवेमध्ये ती अवस्था गेलेली असते, बालपण नेणता गेले. आणि एकदा तारुण्य अवस्था माणसाला प्राप्त झाली की मग ते विषय येतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांमध्ये तो मनुष्य अडकलेला असतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या अधीन झालेला असतो. आणि मग तारुण्य अवस्थेमध्ये तो अशा प्रकारे वावरत असतो, अशा प्रकारे राहत असतोय. पूर्णपणे त्याच्या पिंडामध्ये भ्रम निर्माण झालेला असतोय. माझा जन्म झालेला आहे, मला एक दिवस जायचंय याचं विस्मरण झालेलं असतंय. हा संसार, हा प्रपंच, हा देह नाशिवंत आहे, जायचं आहे, जाणार आहे, हे कळत नाही त्याला, याचं विस्मरण झालेलं असतंय. आणि ते स्मरण देण्यासाठी, ते स्मरण करून देण्यासाठी संत म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. माणसाने ते स्मरणात ठेवावं, माणसाच्या ते लक्षात असावं, स्मरणात असावं, मला जायचंय. नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काय आहे आपलं?
मधल्या आयुष्यामध्ये आपलं आहे काय? मध्ये जे आयुष्य आपण जगतोय त्या आयुष्यामध्ये आपलं काय आहे? अरे ज्या घरामध्ये राहून आपण त्या घराला पाठी लावतो आपल्या नावाची, आपण ठामपणे छाती ठोकपणे सांगतो घर माझं आहे, आपले वडीलही ह्याच प्रमाणे सांगायचे, छाती ठोकून सांगायचे घर माझं आहे. आपले पंजोबा ह्याच गटावर राहायचे, ह्याच ठिकाणी राहायचे, तोय सुद्धा सांगायचे घर माझं आहे. आपले आजोबा सांगायचे, आपले पंजोबा सांगायचे घर माझं आहे. मात्र घर राहिलं, माणसं गेली. ज्या शेताच्या बांधावर उभं राहून आपण सांगतो ह्या बोरीच्या झाडापासून तर त्या आंब्याच्या झाडापर्यंत माझी शेती आहे, त्याच प्रकारे हात वारे करून आपले वडील सांगायचे, आपले आजोबा सांगायचे, आपले पंजोबा सांगायचे. जागा राहिली, शेती राहिली, माणसं गेली. त्याचप्रमाणे संत म्हणतात की ही डोळ्यावर जे धूर आहे, या डोळ्यावर जे भ्रम आहे, हा भ्रम माणसाचा जाणार केव्हा? हसत असतात संत. त्यांना एक विचित्रपणा वाटत असतो माणसाचा. ज्या वेळेला एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, अनेक माणसं त्याला सोडायला जातात, त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्या स्मशानामध्ये जात असताना बऱ्याच प्रकारच्या चांगल्या मोठमोठ्या गोष्टी म्हणत जात असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी सांगत असतात, आपल्या गावातले काही पुढारी असतात, ते पुढारपण घेऊन पुढे सांगत असतात, अशी लाकडं टाका, तशी लाकडं टाका, हे करा, ते करा, इकडे कापूर पेटवा, तिकडे अगरबत्ती पेटवा, खांदेकरांनी खांद्यावरती फाटे घ्या आणि मग ती ठेवा, त्या माणसाच्या अंगावर एक मोठं लाकूड ठेवा, सगळं सांगत असतात. आणि सांगावं, कोणीतरी पुढारपण घेतल्याशिवाय ही माहिती कळत नाही. नवीन पिढीला काय कळणार कुठे काय करायचंय ते? मग संतांना का विचित्रपणा वाटतोय? हा संतांना या ठिकाणी पाहिल्यानंतर आश्चर्यकारक का वाटतंय? संत म्हणतात, अरे जो हे सगळं सांगतोय ना, जो त्याला तिथपर्यंत पोहोचवतोय ना, त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी त्या जागेपर्यंत जो जातोय ना, तो विसरून जातोय की मलाही या ठिकाणी एखाद्या दिवशी यायचंच आहे, एक ना एक दिवस मलाही या ठिकाणी यायचंच आहे. तो विसरलेला असतो. जाताना जो माणूस मरणाच्या गोष्टी करत असतो, जाताना जो माणूस वैराग्याच्या गोष्टी करत असतो, तोच मागे फिरला की लगेच शेतीवाडी, संसार, प्रपंच, उद्योग, धंदा, व्यापार, व्यवसाय याच्या गोष्टी करायला लागतो. म्हणजे तिथल्या तिथेच माणसामध्ये एवढा बदल दिसायला लागतो. मग हे आयुष्य जगत असताना आयुष्यात आपलं आहे काय? आपल्या घरातली भांडी. परवापर्यंत आपली सासू बोलायची, ही टोपशी माझी आहे. त्या टोपशीवरून सासूने भांडण केली होती. आज तिचीच सून त्याच टोपशीवरून भांडण करते. टोपशी कोणाची आहे? सासू गेली, टोपशी तशीच आहे. मग सुनेला हे माहिती नको का उद्या मलाही जावं लागणार आहे, कदाचित टोपशी तशीच राहणार आहे. आपलं आहे का आयुष्यामध्ये? तुझं नव्हे हे शरीर. बघा किती संतांनी खोल जाऊन मांडलेला आहे, किती स्पष्ट मांडलेला आहे. अरे ह्या नाशिवंत गोष्टी ज्या दिसतात त्या तर जाणारच आहेत, त्या तर आपल्या नाहीच आहेत. पण जे शरीर आपलं माझं माझं म्हणतोय ना, तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. जे शरीर आपलं म्हणतोय ना, ते शरीर पण आपलं नाही आहे. आपलं आहे शरीर, आपलं आहे. जर आपलं असेल ना, तर आपल्याला नको असताना दृष्टी गेली पाहिजे आणि आपल्याला हवी असताना दृष्टी आली पाहिजे. जर डोळे आपले आहेत तर दृष्टी कमी जास्त करण्याचं रिमोट कंट्रोल सुद्धा आपल्याकडेच पाहिजे. जर कान आपले आहेत तर काय कधी कोणाचं ऐकावं आणि काय कधी कोणाचं ऐकू नये.
हे आपल्या हातात पाहिजे. तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. ह्या आयुष्याचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे, ह्या जीवनाचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी संतांनी उपाय सांगितलेला आहे. एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. आपला जन्म कुठं व्हावा हे आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात होतं का? आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात होतं का? नाही. पण ज्या ठिकाणी आपण जन्माला आलोय ना, ती जागा, ते घर, ते ठिकाण कसं असावं हे आपल्या हातात आहे. आपण कुठल्याही अवस्थेत कुठेही जरी जन्माला आलो, कुठल्याही अवस्थेमध्ये कुठेही जरी जन्माला आलो, तिथे काय प्रक्रिया घडली जाते, ते घर कसं आहे, कोणाच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, जन्माला येताना काळ वेळ कोणता होता, कुठलाही असू द्या, कुठेही जन्माला येऊ द्या, ज्या ठिकाणी जन्माला आलो ते ठिकाण कसंही असू द्या, पण माझा जन्म मला सार्थक करून घ्यायचा आहे, माझ्या आयुष्याचं मला सार्थक करून घ्यायचं आहे, माझ्या जीवनाचं मला उद्धार करून घ्यायचं आहे. आणि ते कसं करून घ्यावं, मी कुठेही जन्माला आलो, मी कधीही जन्माला आलो, मी कुठल्याही अवस्थेमध्ये जन्माला आलो तरी मी पांडुरंगाच्या चरणाशी लीन कशा प्रकारे व्हावं ही आमची कान्होपात्र सांगते. संत कान्होपात्र सांगतात की आपण जन्माला कुठे यावं हे आपल्या हातात नाही आहे, पण आपल्या जन्माचं सार्थक आपण कशा प्रकारे करावं, पांडुरंगाच्या चरणी कशा प्रकारे लीन व्हावं हे कोण सांगतंय? संत कान्होपात्र सांगतायत आपल्याला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलागी जाहले तैसे देवा. मोकोळून यास राहिले उदास, सांगे कान्होपात्रा. अर्थातच जर पाहायला गेलं तर तो शोधबोध आपण घेतला पाहिजे की जन्म झालेला आहे, तो जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाहीये, जन्म कोणत्या वेळेला व्हावं हे आपल्या हातात नाहीये, तो कशा प्रकारे व्हावा हे आपल्या हातात नाहीये. पण जन्माला आल्यानंतर त्या घराचं मंदिर करणं हे आपल्या हातात आहे. जन्माला आल्यानंतर त्या देहाचं सार्थक करणं हे आपल्या हातात आहे. जन्माला आल्यानंतर त्या जन्माचं सार्थक करणं हे आपल्या हातात आहे. म्हणून आयुष्य जगत असताना जन्म झालेला आहे, मृत्यू कधी आहे माहीत नाही आहे, मधला काळ आहे आयुष्य. ते आयुष्य जगत असताना, त्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना कशा प्रकारे कार्य करावं, कशा प्रकारे कर्म करावीत याचा शोधबोध आणि याचं मार्गदर्शन संत आपल्याला करत असतात. दादा नको लावू ते, नको लावू. खऱ्या अर्थाने या ठिकाणी संत आपल्याला ओळख करून देतात की मृत्यू कधी आहे ते आपल्याला माहित नाही आहे, कधी जायचंय ते आपल्याला माहित नाही. आणि मनुष्य या भ्रमामध्ये आहे की मी आता माझं वय 40 आहे, 100 वर्ष जर आयुष्य असेल तर अजून 60 वर्ष माझी बाकी आहेत, ह्या भ्रमात आहे मनुष्य. माझं वय जर 50 आहे तर अजून जायला मला 50 वर्ष बाकी आहेत, ह्या भ्रमात आहे मनुष्य. पण कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाती, कोणता काळ कसा येईल सांगू शकत नाही, कोणता काळ कसा येईल कधी येईल सांगू शकत नाही, ते आपल्या हातात नाही आहे. समोर काळ ग्रासतोय असं माणसाला कळतंय, मी आता काळाच्या तावडीत आहे, तरी सुद्धा त्याला लोभ सुटत नाही, तरी सुद्धा त्याला स्वार्थ सुटत नाही.
साप बेडका ते गिळी आणि बेडूक माशा ते कवडी. साप बेडका ते गिळी आणि बेडूक माशा ते कवळी. हा बेडूक सापाच्या तोंडात आहे. सापाच्या तोंडात असलेल्या बेडकाच्या पुढे येणारे मासे तो बेडूक सोडत नाही. तो खायला धावतोय, तो खायला पाहतोय. ते छान लहान लहान मासे तो खात असतोय तो बेडूक. आता त्याला एवढी तरी अक्कल पाहिजे, त्याला एवढं तरी कळलं पाहिजे की मी सापाच्या तोंडात आहे, म्हणजे मी खाल्लेले मासे त्याचा फायदा कोणाला होणार आहे. माणसाची ही अवस्था अशीच आहे. काळ आलेला आहे, काळ ग्रासतोय, जायची वेळ झालेली आहे, वय संपलेलं आहे, सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. डोळ्यातून पाहता येत नाही, कानातून ऐकता येत नाही, हात पाय काम करत नाही. सगळं सगळं जर पाहायला गेलं तर एक 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 अवयव निकामी झालेला आहे. आता त्याला माहिती आहे मला जायचं आहे, पण तरी सुद्धा तो अपेक्षा करतो ज्या पद्धतीने सगळ्या पोरांची लग्न बघितली तशी जर नातवांची बघितली तर बरी होतील. प्रत्येकाची अपेक्षा ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचा स्वार्थ हा वेगवेगळा असतो, पण तयार होत नाही. कधी वेळ येईल जाण्याची ही आपल्याला माहित नाहीये. मग मधल्या काळामध्ये आपण काय करावं, काय करावं आपण मधल्या काळामध्ये. कोणाशी मैत्री करतो मनुष्य? ज्या वेळेला तो पालण्यातून बाहेर जातो की नाही, पालण्यात असेपर्यंत त्याला एकच माणसाची अपेक्षा असते, एकच माणसासाठी तो रडत असतो. पाळण्यात असेपर्यंत ते लहान बाळ एका माणसासाठीच रडत असते. ते दुसरं कोणी हात लावायला गेलं का लगेच पिसळत येते, रडायला सुरुवात करते, आहे की नाही. कोण माणूस तो? कोणासाठी रडतोय तो? पाळण्यात असलेलं बाळ कोणासाठी रडतंय? कोण बोलला मागे? बायकोसाठी, आईसाठी. आईसाठी, बरोबर आहे. बायकोसाठी रडायला अजून वेळ आहे, आताशी तो पालण्यात आहे. त्यावेळेला त्याला आई दिसली ना की कितीही पिसाळलेला असेल, किती किंचाळत असेल, फक्त आई दिसली की बाळ गप्प, आहे की नाही. पाळणा सोडल्यानंतर एकदा अंगण्यामध्ये गेला की त्याला आवड कशी लागते. लो लागला खेळाचा, कळप मेलविला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा, आनंद शोक वाहे. कधीतरी मनासारखं झालं की आनंद वाटतंय, मनाविरुद्ध झालं की मग रडायला सुरुवात करतो. रडत रडत आईकडे येतोय, आई त्या पोरांनी मला मारलं, आहे की नाही. आणि मग पुढे जसं जसं तो मोठा होत जातो तसा तसा संग त्याला कशा प्रकारे लागत असतो बघा. माणसाची कर्म, माणसाचे विचार आणि माणसाचं राहणीमान हे कशावर अवलंबून आहे? साधं उदाहरण आहे. एखाद्या आपल्या घरात दोन पोरं आहेत, दोघे भाव, अगदी एक 10 वर्षाचा आहे, एक 12 वर्षाचा आहे. दोन्ही भाव, ते दोन्ही मुलं एकमेकावाचून राहत नाहीत. ती पोरं एकमेकावाचून राहत नाहीत. खायचं असलं तरी पण तो बारका बोलतोय दादा आल्यानंतर मी जेवेन, दादा असेल तर तो बोलतो बारका आल्यानंतर मी जेवेन. राहायला एकत्र, झोपायला एकत्र. पण ज्या वेळेला मोठ्याला ताप येतोय, ज्या वेळेला मोठ्याला ताप येतोय त्यावेळेला आपण त्या बारक्याला काय समजवतोय? काय समजवतोय आपण बारक्याला? लहान जो असतो त्याला काय समजवतोय? बाळा 2 दिवस दादाच्या जवळ जाऊ नको, त्याला काय झालंय? ताप आलाय. बरोबर आहे. जर तू त्याच्या जवळ गेला तर तुलाही ताप येईल. बरोबर आहे की नाही. त्याला सर्दी झालेली आहे, जर तू त्याच्या जवळ गेला तर तुलाही सर्दी होईल. याच्याही पुढे जाऊ दे. चला, त्याने वापरलेला टॉवेल, बाळा अरे तो दादाने वापरलेला टॉवेल आहे तो घेऊ नको, त्याला सर्दी झालेली आहे.
म्हणजे त्यांनी वापरलेली वस्तू जरी आपण वापरली तरी पण आपल्याला ते आजार होऊ शकतात. बरोबर आहे की चुकीचं आहे? जसं त्या आजाराचं आहे ना तसंच कर्माचं, विचाराचं आणि गुणांचं आहे. समजतंय? जसं आजाराचं आहे तसंच कर्माचं, गुणांचं आणि विचारांचं आहे. ज्या पद्धतीने आपले विचार असतील, ज्या पद्धतीने आपली कर्म असतील, ज्या पद्धतीने आपला संग असेल, हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती अदरती संदेह नाही. पण हे गुण, ही कर्म आणि हे विचार संघावर अवलंबून असतात. ज्या पद्धतीने आपल्याला संघ असेल, ज्या प्रकारचा आपल्याला संघ असेल, त्या प्रकारचे विचार असतात आपल्याकडे, त्या प्रकारचे गुण असतात आपल्याकडे, त्या प्रकारची कर्म असतात आपल्याकडे. बरोबर आहे? जसे आपले विचार असतील तसे. मग जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मधल्या काळामध्ये आपण काय करावं? मधल्या काळामध्ये आपण काय करावं? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा. देह नाशिवंत आहे, जाणार आहे, हे स्मरणात ठेवलं पाहिजे. जेव्हा त्याला कळलं की मी 7 दिवसामध्ये जाणार आहे, 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, कळल्यानंतर तो एवढा व्यवस्थित राहायला लागला, घरामध्ये कोणाशी भांडला नाही, शेजाऱ्यांशी कधी भांडला नाही, कोणाला त्रास दिला नाही, आयुष्यात कधी देवपूजा केली नाही, पण 7 दिवस त्याने देवपूजा केली, ग्रंथ वाचन केले, सगळ्यांना प्रेम दिलं, सर्वांशी प्रेमाने बोलला, मायेने बोलला, मायेने राहिला, सगळ्यांमध्ये आनंदात हसून खेळून आनंदात राहिला. आणि ज्या साधू पुरुषाने सांगितलं होतं की तू 7 दिवसात मरणार आहे, 7व्या दिवशी त्याच्याकडे गेला, त्या साधू पुरुषांकडे गेला आणि मग सांगितलं महाराज मी अजून आहे. तेव्हा त्या महाराजांनी सांगितलं की मग या 7 दिवसामध्ये तू काय केलंस, कशा प्रकारे राहिलास, सगळा लेखाजोखा दिला त्याने. गोष्ट खूप मोठी आहे ती, आपल्याला फक्त बोधापुरतं घ्यायचं आहे. सिद्धांत कळावा म्हणून दृष्टांत दाखवावा लागतो किंवा दृष्टांत घ्यावा लागतो. सिद्धांत एवढंच आहे की जेव्हा त्याला कळलं मी 7 दिवसात जाणार आहे, त्यावेळेला तो सरळ झाला, त्यावेळेला तो सरळ वागायला लागला. अरे मग 7 दिवसात त्याला कळलेला तरी तो सरळ झाला, आपली 7 मिनिटांची तरी गॅरंटी आहे का हो? 7 मिनिटांची तरी गॅरंटी आहे आपली? मग आपण त्या प्रकारे का म्हणून भ्रमात राहावं? तो भ्रम आपल्याकडे का असावा? आपण हे स्मरणात ठेवलं पाहिजे की बाबा रे, एक ना एक दिवस मला जायचं आहे, मृत्यू आढळ आहे, जायचं आहे. आणि हे जर आपण स्मरणात ठेवलं, हे जर आपल्या पिंडामध्ये असेल, हे जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर तो माणूस प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या कर्म करत राहील. आहे की नाही? मग महत्वाचा आहे संग. जिथे वाईट कर्म पाहायला मिळतात, जिथे वाईट विचार पाहायला मिळतात, जिथे वाईट गुण पाहायला मिळतात, त्यांच्या संगतीला जर आपण राहिलो तर आपल्याकडे कुठले गुण येतील? बरं साधं उदाहरण आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख व्हावं असं कोणाला वाटतंय? आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख व्हावं असं कोणाला वाटतंय का? नाही. पण दुःख झाल्याशिवाय राहत नाही. येतंय दुःख. सुखासाठी आपण धावपळ करतो, सुखासाठी आपण धडपड करतो, त्याची आपली भेट होते? नाही होत. मग दुःख कशातून प्राप्त होतं आणि सुख कशातून प्राप्त होतं याचं सूत्र संतांनी सांगितलेलं आहे. पापाचे फळ ते दुःख. दुःख होऊ नये असं वाटत असेल तर पहिले पाप कर्म बाजूला केली पाहिजेत. पुण्याचे फळ ते सुख. सुख पाहिजेत असेल तर आपण काय केलं पाहिजे? पुण्य कर्म केले पाहिजेत. पण पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. जशी कर्म घडतील ना, जशी कर्म घडतील तसं भोगावं लागणारच आहे. तुम्ही श्रीखंडपुरी खाल्ली तर तुम्हाला ढेकर कसला येईल हो? श्रीखंडपुरीचा ढेकर येणार आहे की नाही? पण नको ते जर खाल्लं, करपट नको ते जर खाल्लं तर त्या प्रकारचे करपटच ढेकर येणार आहेत आपल्याला. आपले विचार जसे असतील ना, आपली कर्म जशी असतील ना, तशी गती आहे. पाप का पुण्य त्याच्यावर अवलंबून आहे, सुख का दुःख त्या पाप पुण्यावर अवलंबून आहे. की नाही?
मग आपण संघ कोणाचा करावा? कोणाचा संघ करावा आपण? आपल्या घरामध्ये एखादा विंचू आला. विंचू माहिती आहे ना आपल्याला? इंगळ किंवा विंचू जर आपल्या घरामध्ये आला तर तो दिसायला चांगला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत त्याला. अगदी जसं काय तेल सांडलंय की काय त्याच्या अंगावर असं तेलपुलीत आहे एकदम. आपल्या डोळ्यांना तो दिसला, बघितलं आपण त्याला, आपल्या पिंडात मोह निर्माण होतो का हो त्याच्याविषयी? लगेच असं वाटतंय का जाऊन पटकन उचलून घ्यावा म्हणून? एखादा चांगला आहे, तेलपुलीत आहे, मस्त आहे, सुशोभित आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की बहुतेक गाभण्या विंचू आहे, आणि चला आपण खिशात ठेवून घेऊ त्याला. होईल इच्छा अशी माणसाची विंचू खिशात घेऊन ठेवण्याची? समजतंय ना सगळ्यांना? एखादा विंचू खिशात घेऊन ठेवण्याची इच्छा कोणाची होईल का? नाही होणार. का बरं? तो जर चावला तर? अरे चावू दे ना, डास पण चावतोच ना. नाही 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 नाही, डासामध्ये आणि विंचवामध्ये फरक आहे. काय फरक आहे? विंचू विषारी आहे, त्याचा विष चढेल. विंचू विषारी आहे, त्याचा विष चढेल. मग विष चढलं तर मी मरेन ना. हो, मग जी तंबाखूची पुडी आपण खिशात ठेवतोय त्याच्यावर चित्र कशाचं आहे हो? जी गुटख्याची पुडी आपण खिशात ठेवतोय त्याच्यावर चित्र कशाचं आहे? विंचवाकडं पॉइझन आहे, विंचवाकडं विष आहे तात्काळ मारण्याचं, पण तुमच्या खिशात हळूहळू मरण्याचं विष आहे. ते कुठे दिसतंय तुम्हाला? ते पण विषच आहे ना, हळूहळू मारण्याचा विषय आहे ना ते. मग आपण मैत्री कोणाशी करावी? कोणाशी मैत्री करावी आपण? आपण शेतावर गेल्यानंतर आपल्याला एखाद्या वेळेला साप दिसला, दुसऱ्या वेळेला दिसला, तोच साप तिसऱ्या वेळेला दिसला, कारण असे काय असतात की ते जागा सोडत नाहीत. आता आपण आपल्या मनामध्ये असा विचार येईल का, हा साप माझ्यावर खूप बाबा प्रेम करतोय, खूप जीव आहे माझ्यावर या सापाचा, कारण एकदा दिसला, दुसऱ्यांदा दिसला, तिसऱ्यांदा दिसला, गेली 8 दिवस तो मला दिसतोय, जागा सोडत नाही, आता मी याला घरी घेऊन जातो. सापाला घरी घेऊन येऊ आपण? चांगला विषारी साप असेल तर त्याला आपण घरी घेऊन येऊ नाही ना. का? चावेल, त्याचं विष चढेल, विष चढलं तर मी मरेन. अरे मग अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या माणसाच्या जवळ आहेत, मनुष्य सांभाळतोय, मनुष्य घरी घेऊन येतोय, आणि घरी आणल्यानंतर त्या हळूहळू 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 त्याचं विष माणसाला चढत असतंय आणि मनुष्याचा मृत्यू त्याच्यामध्ये होतो, पण माणसाला कळत नाही. आणि हे कळावं म्हणून आजच हे प्रवचन आहे. जे सांडलं ते भरता येणार नाही. आयुष्य जे गेलं ते गेलं. कैलासवासी रामकृष्ण मलिक यांचा मृत्यू झाला, झालं ते सांडलं ते परत भरता येणार नाही. पण राहिलंय त्याच्यासाठी उपाय काय? राहिलंय त्याच्यासाठी काय? हे कोणासाठी? आपल्यासाठी आहे. आपल्याला कळावं आता राहिलेलं जीवन आपण कसं जगावं, राहिलेलं आयुष्य आपण कसं जगावं, काय करावं आपल्या आयुष्यामध्ये. नाहीतर मग मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एखाद्या रस्त्यामध्ये आपण चाललेलो आहोत, 4-5 मित्र आपल्या बरोबर आहेत, आपण चाललेलो आहोत, 2 मित्र आपल्या पुढे आहेत, 2 मित्र मागे आहेत, आपण मध्ये आहेत. रात्रीची वेळ आहे, रस्त्यातला बरोबर काही दिसत नाही, काय आहे काय नाही ते कळत नाही. पण पुढचे 2 मित्र जर खरड्यात पडले तर तिसऱ्याने सावध व्हावं ना. तिसऱ्याने सावध व्हावं की नाही? 2 मित्र जर पुढचे खरड्यात पडले तर तिसऱ्याने सावध व्हावं, पाय आवरावं, आपलं चालणं थांबवावं आणि रस्ता मार्ग बदलण्याचा विचार त्या मित्राने करावा. आहे की नाही? अरे मग
गंजलेल्या लोखंडाच्या बाजूला जर चांगलं लोखंड ठेवलं तर गंजलेलं चांगलं होतंय का चांगल्याला गंजवतंय? गंजलेल्या लोखंडाच्या बाजूला जर आपण चांगलं लोखंड ठेवलं, नवीन करकरीत कोरं आणलेलं लोखंड जर त्या ठिकाणी ठेवलं तर ते गंजलेलं चांगलं होतंय का चांगल्याला गंजवतंय? हा धर्म आहे. त्याच्याही पलीकडे जाऊ द्या. चला, कांद्याची गोण आणलेली आहे. जुने कांदे आपल्याकडे शिल्लक आहेत. त्या जुन्या कांद्यांमध्ये एक नासलेला कांदा आहे. तो नासलेला कांदा जर आपण गोणीमध्ये टाकला, नवीन आणलेल्या कांद्याच्या गोणीमध्ये जर टाकला तर त्यांची फिल्डिंग तर खूप असते ना. अख्खी गोण चांगल्या कांद्यांची आहे. मग वास्तविक काय व्हायला पाहिजे? अख्खी गोण चांगल्या कांद्यांची आहे, एकच नासलेला कांदा त्या ठिकाणी टाकलेला आहे. मग काय व्हायला पाहिजे? वास्तविक तसं पाहायला गेलं तर नासलेला चांगला व्हायला पाहिजे. कारण चांगल्यांची फिल्डिंग चांगली आहे, चांगल्यांचं बळ जास्त आहे, चांगल्यांची संख्या जास्त आहे. पण ते नासलेला जो आहे ना, तो नासलेला चांगल्यांना नासवतोय. एवढी साधी साधी उदाहरणं सुद्धा जर माणसाला कळली नाहीत आणि जर त्याला आपण कोणाची संगत करावी हे जर कळलं नाही तर मग आपली बुद्धी काय काम करते ना हे आपण आपल्याला शोधावं. आहे की नाही? आपण आपल्याला शोधावं की आपली बुद्धी काय काम करते. गंजलेलं लोखंड चांगल्याला गंजवतंय, नासलेला कांदा चांगल्यांचा जर नाश करतोय, तर आपला संघ कोणाचा असावा, आपण मैत्री कोणाशी करावी हे आपल्याला कळलं पाहिजे. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष असतो का हो काही? वरून जे पाणी पडतंय, मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोष तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष आहे. वरून जे पाणी पडते आकाशातून त्याच्यामध्ये काही दोष आहे का? नाही. बरं, असं काही आहे का दैलीला पडणारं पाणी त्याची चव वेगळी आहे आणि उशीदला पडणारं पाणी त्याची चव वेगळी आहे? असं काही आहे का? किंवा आपल्या प्रांतात पडलेलं पाणी त्याच्यामध्ये चव वेगळी आहे आणि दुसऱ्या प्रांतामध्ये पडलेलं पाणी त्याची चव वेगळी आहे, असं काही आहे का? त्याचा रंग वेगळा आहे, असं काही आहे का? पडणारं पाणी हे एकाच प्रकारचं आहे, पण त्याला संग ज्याचा होईल ना त्याप्रमाणे ते होतंय. सांगा, मिरचीला लागलेलं पाणी, मिरचीच्या पाटामध्ये सोडलेलं पाणी त्या मिरचीकडे गेल्यानंतर ते कसं होतंय? तिखट होतंय. कारल्याच्या पाटामध्ये गेलेलं पाणी, ते पाणी एकाच प्रकारचं आहे, कारल्याला मिळाल्यानंतर कसं होतंय? कडू होतंय. एखादा आंबट आंबा असेल, त्या आंब्याला जर एखादं पाणी मिळालं तर ते आंबट होतंय. जसा संग ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे त्या पाण्याचं रूपांतर त्या पद्धतीने होत असतंय. जन्माला घालताना कुठल्याही प्रकारे दोष नव्हता माणसाकडे, होता का? कोणत्याही प्रकारे दोष नव्हता. म्हणून कोणीही यायचं, शेजारची काकू यायची, पटकन उचलून घ्यायची, 2 पप्प्या घ्यायची, अशी उचलून मस्त अशी जवळ करायची आणि बोलायची सुद्धा, खूप चांगलं बाळ आहे, मला ना एकदा तरी त्याला पाहावंच लागतंय, मला एकदा तरी त्याच्या जवळ यावंच लागतंय, खूप आवडतंय मला ते. जन्माला येताना कुठला दोष होता सांगा ना माणसाकडे? पण संघाप्रमाणे तसं होतंय हो. जसा संघ असेल ना त्याप्रमाणे तसं होतंय. मग आपण मैत्री कोणाशी करावी? अरे, जर दुर्जनाच्या संघाला लागून जर वेगळ्या प्रकारचे गुण आपल्याकडे येत असतील, वेगळ्या प्रकारची कर्म जर आपल्याकडे येत असतील, वेगळ्या प्रकारचे विचार जर आपल्याकडे येत असतील, तर सज्जनांच्या संगतीला जावं का? सज्जनांच्या संगतीला गेल्यानंतर, संतांच्या संगतीला गेल्यानंतर, योगियांचा संग झाल्यानंतर, साधू पुरुषांचा संग झाल्यानंतर ती कर्म, ते विचार, ते गुण आपल्याकडे येतात. म्हणून त्या पद्धतीचे विचार आणि त्या पद्धतीची कर्म आपल्याकडे असावीत. आहे की नाही? नातेसंबंध जोडताना, सोयरे बघताना आपण कसे पाहतोय? नातेसंबंध सोयरे पाहताना आपण कसे पाहतोय? जरा स्टँडर्ड पाहिजेत, जरा श्रीमंत पाहिजेत, म्हणजे माझ्या मुलाला आधार होईल.
आहे की नाही? त्यानंतर अजून ती मुलगी पाहताना आपण कशी पाहतो? जरा सुशोभित पाहिजे, जरा चांगली पाहिजे, सुंदर पाहिजे. बरं, अजून आपण काय पाहतो? त्यांचा नातेसंबंध जरा असा व्यवस्थित पाहिजे, सगळ्या परीने ते व्यवस्थित पाहिजेत, सगळ्या बाजूने ते व्यवस्थित पाहिजेत. पाहावं ना आपण, पाहू नये का? ती मुलगी सुंदर असावी, नक्कीच पाहावं आपण. ते कशा प्रकारे असावेत की आपल्या मुलाला पुढे बाजू होईल तेही पाहावं आपण. त्यांचा नातेसंबंध तोही शोधावा आपण. पण हे सगळं पाहत असताना, हे सगळं करत असताना त्याचा उपयोग आपल्याला काय याचाही विचार आपण करावा. बरोबर आहे की नाही? त्याचा उपयोग आपल्याला काय? या ठिकाणी संत तर म्हणतात की तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. जर शरीर आपलं नाही आहे, हा देह जर आपला नाही आहे, तर मग सांगा कोण कोणाचा आहे? नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकरारे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार रे. 2 दिवसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे. वृद्धपण येता जवळी, वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाडी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरिया. आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एक चक्र पाणी वाचून या. आणि त्याच प्रकारचं मार्गदर्शन प्रस्तुत ह्या अभंगातून पहिल्या चरणात संतांनी करून दिलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच प्रकारची ओळख आपल्याला ह्या पहिल्या चरणात करून देतात. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अशा प्रकारे सांगतात, मैत्र केला महाबळी. महाबळी मैत्र केला. काळ आल्यानंतर त्याची ओळख सांगून जमणार नाही. काळ आल्यानंतर त्याची ओळख सांगून जमणार नाही. बाबा रे, एकदा काळ आला, चला बाबा तुम्हाला घ्यायला आलोय. कोणाला घ्यायला आलाय तू? माझा मुलगा बघितलाय का किती धडधाकट आहे, किती बलवान आहे, किती शक्तिशाली आहे, किती ताकद आहे त्याला. बाबा त्याचा पण नंबर लागेल, वेळ आहे अजून. पहिले तुझा नंबर लागलाय. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. तो बाबा बोलतो, मी असा यायला थोडंस असं आहे काय, असं नाही येणार मी. अहो तुम्हाला घ्यायला आलोय. अहो माझे सोयरे आहेत ना, एवढे श्रीमंत आहेत, करोडपती आहेत, करोडपती. तुला काय पाहिजे बोल, किती पाहिजे ते फक्त बोल. माझ्या वाजना एवढे पैसे तुला देतो, चल, पण मला नेऊ नको. त्यावेळी तो काल बोलतो, राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला. आहे की नाही? त्याच्यानंतर तो बोलतो, अहो माझे जावई मोठे अधिकारी आहेत. तो काळ बोलतो, त्यांचा पण नंबर लागणार आहे. त्याच्या पुढे तो बोलतो, अमुक अमुक मंत्र्याशी माझी ओळख आहे. तुम्ही काय मला असं ना तसं समजतं का? ते मंत्री मला नावासहित ओळखतात. तेव्हा तो काळ बोलतो, त्याचा पण नंबर लागणार आहे, त्यांनाही जावं लागणार आहे. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी. कोण येतंय हो कामा? ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला समजलं शेवटी कोण कामा येतंय आपल्या. प्रेत आणायची आणि ढकलून द्यायची अशी अवस्था आपण पाहिली. कोण हात लावायला जात नव्हतं, कोण पाहायला जात नव्हतं. त्यावेळेला कळलं आपल्याला कोणाचा जीव किती आहे आणि कोणाचा जीव किती आहे. कोण आहे आपलं? कोण सोडवणार आहे आपल्याला? बघा ना, ते आई वडील बिचारे किती आशेमध्ये ते सगळं संगोपन करत असतात, त्या मुलाचं पालन पोषण करत असतात. का तर म्हातारपणी मला सांभाळील, मला कामा येईल तो. आहे की नाही? काय अपेक्षा असते त्यांची दुसरी त्या मुलाकडून? काय मिळावं म्हणून ती हे सगळी काही सेवा करत असतात.
खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण विचार करतोय की ज्या वेळेला त्या मुलाचा जन्म पण झालेला नसतो, गर्भात आहे, प्रसूतीची वेळ आलेली आहे, त्या ठिकाणी सांगितलं जातंय झाड पाहिजे का फळ पाहिजे? डॉक्टर सांगतात तुम्हाला आई पाहिजे का मुलगा पाहिजे? दोघांपैकी एकच काहीतरी वाचेल. आणि तेच जर त्या आईला माहिती झालं तर अजून तोंडही पाहिलेलं नाहीये, ते काळा आहे का गोरा आहे हे पण माहित नाहीये, ती मुलगी आहे का मुलगा आहे हे पण माहित नाहीये, पण ती आई बोलते बाबा रे मी गेलो तरी चालेल पण माझा मुलगा वाचला पाहिजे. हे प्रेम आहे, ही माया आहे, हा जीव आहे त्या आईचा. सगळ्या प्रकारचे अपराध पोटात घालून घेणारं एकमेव दैवत म्हणजेच आपले आई वडील. आई वडील दोघी जेवायला बसलेले आहेत, ते रांगत रांगत पोरग आलं तिथे, हंबा हंबा करत तिथपर्यंत आलं आणि नेमकं आईच्या जवळ आलं. आई जेवायला बसलेली आहे, 4 घास मारलेले आहेत, त्या भातामध्ये त्या अन्नामध्ये पूर्ण हात माखलेले आहेत आईचे, आणि तेवढ्यात त्या मुलाने त्या आईच्या समोर तिथेच शी केली. आई काय करते? आपलं जेवण बाजूला ठेवते, पहिले त्या मुलाचं जे काय असेल ना ते पाहते, त्या मुलाला स्वच्छ करते आणि मग बिचारी परत हात धुवून राहिलेलं जेवण जेवत असते. त्यावेळेला ती विचार करत नाही की नाही म्हातारपणी त्याच आई वडिलांची काय अपेक्षा असते हो आपल्याकडून. त्याच आई वडिलांना वाटत असते की आम्ही कशाही अवस्थेत जरी असलो ना, आम्हाला काही 3 वेळचं नाही 2 वेळचं जरी खायला मिळालं तरी चालेल, पण माझ्या मुलाबालांसोबतच मला राहायचंय, माझ्या मुलाबालांसोबतच मला ते भले चटणी भाकर का नवीन पण खायची आहे, माझ्या मुलाबालांमध्ये राहूनच ती मला चटणी भाकर खायची आहे. आणि त्यांच्यावर जर समजा वृद्धाश्रमात जायची वेळ येत असेल तर सांगा, त्यांनी केलेल्या त्या आतापर्यंत कार्याची, त्यांनी केलेल्या त्या आतापर्यंत सेवेची आणि त्या ठिकाणी काय अवस्था प्राप्त होत असेल ती. स्वतःच्या भुकेचा विचार न करता, स्वतःच्या तहानेचा विचार न करता, घाम गाळून कष्ट करून 2 पैसे कमवून आणणारा तो बाप आपला, कधीतरी माणसाने त्याचाही विचार करावा. एका सुभाषितकाराने आईची माया दाखवताना सांगितलेलं आहे, पिठामध्ये कण्या टाकून माले पाजत जाय, तवा माले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय गहबरून बसर आले. पिठात पाणी टाकून परिस्थिती नसल्यामुळे दूध देता येत नाही म्हणून पिठात पाणी टाकून पाजणारी, दूध म्हणून पाजणारी त्या माऊलीचं गुणगान गायलेलं आहे. नक्कीच ते गुणगान गावं. अथांग सागर आहे तो मायेचा आई म्हटल्यानंतर, आकाशाची केला कागद आणि समुद्राची केली शाई, तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. पण या आईचं वर्णन करता करता कधीतरी तेच पीठ घरात आणण्यासाठी लोकांची मोलमजुरी करणारा, घाम गाळून 4 पैसे मिळवणारा बापही दाखवला पाहिजे. त्या बापाकडेही बघितलं पाहिजे. मुलाला दप्तर आणायचंय, सकाळी जाताना कामावर मुलाने सांगितलं बाबा माझं दप्तर फाटलेलं आहे, दप्तर आणायचंय मला, दप्तर आणण्यासाठी पैसे नाही आहेत. बाप कामावर गेला, नाक्यावर काम करत होता बाप. एक माणूस त्या ठिकाणी पाहायला आला, म्हणे 2 मजूर पाहिजेत. म्हणे मालक काय काम आहे? म्हणे खालची रेती वरती चढवायची आहे. किती आहे? अमुक अमुक आहे. म्हणे एकट्याने जमणार नाही, 2 मजूर पाहिजेत. अहो म्हणे मालक असं काय करताय, दोघांची मजुरी मला द्या, मी एकटा चढवतोय ती रेतीवरती. अरे म्हणे तुझ्या एकट्याने नाही जमणार. मालक असं नका करू हो, 2 जण नका बघू हो, 2 जण नका घेऊ हो, मी एकटा चढवतोय ना, मला घ्या ना, मी येतोय ना, मला 2 मजुऱ्या द्या ना. का? त्या बापाच्या समोर फक्त काय दिसत होतं? माझ्या मुलाला संध्याकाळी दप्तर घेऊन जायचंय. आणि तशाही अवस्थेमध्ये त्या मालकाने ऐकलं त्याचं. म्हणे चल तुला वाटतंय ना, तू कर, चल ते काम. गेला तो त्या ठिकाणी, रेती व्हायला सुरुवात केली. तहान लागलेली आहे, पाणी पित नाही का? जर पाणी प्यायला मी जाईन तर तेवढं काम राहील. दुपारची वेळ झाली, भूक लागलेली आहे, डबा तसाचा तसा राहिला, पण खायचा विचार केला नाही. का केला नाही? काम व्हायचं राहिलं तर पैसे मिळणार नाही.
कधीतरी हा त्याग करणारा बाप पण आपल्या पिंडामध्ये पाहिजे. कधीतरी त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि या ठिकाणी संतांनी जे सांगितलेलं आहे ना, मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी, खऱ्या अर्थाने आपल्या पिंडात कार्य करणारे, आपल्या मनामध्ये कार्य करणारे, आपल्या अंतःकरणामध्ये कार्य करणारे जे विषय आहेत ते तर कामा येतच नाही. आपल्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, तृष्णा, ममता, ह्या तर कामा येतच नाहीत. आपला देह सुद्धा आपल्या कामा येत नाही, आपली माया सुद्धा आपल्या कामा येत नाही. पण जे संतांनी मांडलेलं आहे, कोण कोणाचे पिता जगी या माता ही कमळाची, कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे स्वैरे आप्त इष्ट संपत्तीची, कुणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची, सद्गुरू लागी शरण जाईबा नको करू माती चर्माची. त्या ठिकाणी जे सांगितलेले आहेत आई वडील ते आपल्या घरातले आई वडील नाहीत. त्या ठिकाणी जे सांगितलेले आहेत पत्नी ती आपल्या घरातली पत्नी नाही. त्या ठिकाणी जे सांगितलेले आहेत भाऊ बहीण मुलं बाल ती आपली घरात जी वावरतात, संसारामध्ये आपल्याला जी मिळालेली आहेत कर्मयोगे, सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ती नाही आहेत. जे आपल्या पिंडात विचार आहेत, अवगुण आहेत, कुविचार आहेत, वाईट विचार आहेत की जे आपल्याला अधोगतीला नेऊन ठेवतात, आपल्याकडे नको नको त्या प्रकारचे विचार आणतात, नको नको ती कर्म करण्यासाठी परावृत्त करतात, नको नको त्या प्रकारची व्यसनं करण्यासाठी जे विचार आपल्याला परावृत्त करतात, ते विषय, ते विकार, ते अंतःकाळी आपल्याला सोडवणार नाही आहेत. शेवटच्या वेळेला ते आपल्याला सोडवणार नाही आहेत. मग आपण काय करावं? काय केलं म्हणजे आपला उद्धार होईल? काय केलं म्हणजेच आपल्या आयुष्याचं सार्थक होईल? त्याचं उदाहरण दुसऱ्या चरणामध्ये संतांनी दिलेलं आहे. आधी घे रे राम नाम, सामा भरी हा उत्तम. राम नाम घे, त्या राम नामातूनच आपला उद्धार होणार आहे की नाही? अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. कधी देवाचं नाव न घेणारा तो अजामेळ. पण मुलाचं नाव काय ठेवलं? मुलाचं नाव ठेवलं नारायण. शेवटची वेळ आली, नारायणाला हाक मारली, अरे नारायणा. मुलाला हाक मारली, देवाला वाटलं मला हाक मारली की काय, आणि देव धावून आला, सोडवलं त्याला. नामात काय पावर आहे. नामसंकीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप जाळण्याचं सामर्थ्य नामात आहे. नामात किती पावर आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी. दगड तारण्याचं सामर्थ्य त्या नामात आहे. म्हणून राम नाम आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. आधी काय केलं पाहिजे? आपण रामाचं नाव घेतलं पाहिजे. कोण राम? त्या रामाची ओळख करून देताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, श्रीराम जयराम सकळ म्हणती परिते नेणती राम कैचा. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत कालीचा आत्मा राम. श्रीरामाशी राम ठाऊक असता का शरण जाई वशिष्ठाशी. म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझी शोधुणी पायी, ओळखून घेई स्वानुभवी आणि सद्गुरु कृपे. तो राम अनंत काळीचा आत्मा राम. किती विश्वास असावा त्या देवावर आपला, त्या श्रीरामावर, त्या रामनामावर किती विश्वास असावा आपला. सीतामाईच्या शोधासाठी लंकेमध्ये वानरं गेली. कोण गेली? वानरं. आणि एक वानराला तिथल्या राक्षसाने पकडलं, त्याच्या पाठीच्या कातडीला असं घट्ट मुठीमध्ये पकडलं आणि विचारलं तू कोणाचा रे? त्यावेळेला तो वानर बोलला मी रामाचा. काय बोलला? मी रामाचा. अजून ती मुठी जी आहे ती करकटून आवळली, अशी त्याची कातडी अशी करकटून आवळली त्या ठिकाणी. त्याला वेदना होतील अशा प्रकारे त्या ठिकाणी पकडलं गेलं आणि परत विचारलं तू कोणाचा रे? परत तो वानर बोलला मी श्रीरामाचा. आता तर मात्र तो पिसाळालाच तो राक्षस. त्याने मानेच्या तिथे पकडलं, त्याच्या वरच्या बाजूला पकडलं, ती कातडी अशी ती
लोभ केस आणि ती कातडी पूर्णपणे अशी हातामध्ये पकडली आणि परत विचारलं, तू कोणाचा रे? आता मात्र त्यालाही खूप वेदना व्हायला लागल्या. मानेला पकडलेला बोलता येत नाही तरी सुद्धा तो बोलतोय. त्याच्या तोंडातून अक्षर आली, उच्चारच झाला, मी रामाचा. त्यावेळेला तो राक्षस बोलतो, अरे रावणाचा बोल ना, सोडतोय ना तुला लगेच. जर रावणाचा बोललास ना तर तुला लगेच सोडतोय, आणि नुसता सोडत नाही, सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतोय, ज्या ठिकाणी तुला थोडा सुद्धा त्रास होणार नाही. त्यावेळेला तो वानर बोलतो, अरे रावणाचा होऊन जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून जर मेलो ना तर माझा उद्धार होईल. एवढी निष्ठा पाहिजे आणि एवढा विश्वास पाहिजे त्या नामावर. म्हणून संतांनी म्हणलेला आहे, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो कर कर. नाहीतर अवस्था खूप वाईट आहे. एवढी वाईट अवस्था आहे कमग यमाचे किंकर मारिती झोडीती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जो माणूस वाईट कर्म करतो किंवा चांगली कर्म करतो, त्याचं चांगलं किंवा वाईट ते दुःख भोगायला मात्र त्यालाच येत आहे. कोणीही वाटेकरी नाही, मुलं नाहीत, पत्नी नाही, कोणीही नाही. त्या ठिकाणी ते कमवून आणणं त्या कुटुंब प्रमुखाचं काम आहे, ती जबाबदारी आहे. तो कसं आणतोय याला महत्व नाही, तो कुठून आणतोय याला महत्व नाही, तो आणतोय हे फक्त घरामध्ये बघितलं जातंय. मग ते कसं आणावं ना हा विचार त्याने केला पाहिजे. संत म्हणतात, गरिबाचं शोषण करून जर आणत असेल ना तर त्या ठिकाणी त्या अन्नात सुद्धा पाप निर्माण होतंय, पाप निर्माण होतंय. एक साधू पुरुष असेच गावामध्ये भिक्षा मागत 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 एका घराजवळ आले. ज्या घराजवळ आले त्या बाईकडे अन्न तयार होतं, शिजवलेलं होतं, स्वयंपाक तयार झालेला होता. त्या बाईने त्या साधूला विनंती केली, महाराज म्हणे स्वयंपाक तयार आहे, जेवण झालेलं आहे, 2 घास खाल्लात तर बरं होईल. इकडे तिकडे मागण्यापेक्षा ऊन झालेलं आहे, धाप लागते उन्हाची, खूप उष्णतेची धाप बाहेर आहे, तुम्ही घरात या, 2 घास खा, स्वयंपाक झालेला आहे, आणि मग तुम्ही 2 घास खाल्ल्यानंतर निघून जा. त्या साधू पुरुषालाही वाटलं की खूप ऊन पडलेलं आहे, बाहेर भटकण्यापेक्षा, बाहेर इकडे तिकडे मागण्यापेक्षा चला ह्या ताईंकडे मिळतंय, आपण तिथे जाऊन जेवूया. आणि तो साधू त्या ठिकाणी गेला, जेवण केलं. जेवण केल्यानंतर तो आपली झोळी घेऊन निघाला. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्याच्या झोळीतून असा खटखट आवाज आला. झोळीमध्ये बघितलं तर एक ज्यांच्या घरी जेवायला गेला होता ना त्यांच्याच घरचा गडू होता त्या झोळीमध्ये. तो साधू विचार करायला लागला की अरे मला ही पापबुद्धी सुचली कशी? मी कधी कोणाचं काहीही न घेणारा माणूस, आणि जेवण करता करता, पाणी पिता पिता त्यांचा तो गडू माझ्या झोलीमध्ये ठेवण्याची पापबुद्धी मला सुचलीच कशी, असा विचार तो करायला लागला. तो विचार करता करता परत मागे फिरला, मागे येऊन आणि त्या घराजवळ आला. त्या बाईला हाक मारली त्याने, तो गडू दिला. म्हणे ताई हा गडू तुमचा आहे? हो म्हणे आमचा आहे. हा गडू तुम्हाला परत घ्या. पण गडू देता देता त्याने विचारलं की ताई तुमचे मिस्टर काय करतात? त्यावेळेला त्या ताईने सांगितलं की माझे मिस्टर म्हणजे पूर्वीचा वाल्याकोली जो होता ना, वाल्मिक व्हायच्या आधी,
त्या प्रकारची कर्म करतात. लोकांना लुबाडायचं, लोकांचं शोषण करायचं आणि त्याच्यातून जे द्रव्य मिळेल ते द्रव्य घरी घेऊन यायचं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. त्यावेळेला त्या साधूला कळलं की पापाने कमविलेले अन्न, पापाने प्राप्त केलेलं अन्न आपण ग्रहण केल्यामुळे आपल्याकडं पाप बुद्धी निर्माण झाली. आता कळालं, हरामाचे पैसे कमवून आपल्या मुलांना काजू बदाम पिस्ता खायला देण्यापेक्षा घामाने आणि कष्टाने कमवलेले जे पैसे आहेत ना त्याच्याने चटणी भाकर जरी दिली ना तरी ते दष्टपुष्ट होतील. हे सूत्र आहे जीवनाचं, आयुष्याचं. आणि हे ज्याला कळलं ना त्याचा काळ सार्थक झाला समजा. बाकी आपल्याला सगळं माहिती आहे हो. रामायण माहिती आहे, महाभारत माहिती आहे. काही तर म्हणतात की रामायण मुखोद्गत आहे, पण अजून राम काय ते कळलं नाही. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी हा विचार जर तुझ्याकडे नसेल ना तर रामायण भले पाठ असेल पण तू सपाट आहेस, आहे की नाही? महाभारत म्हणे मला सगळं माहिती आहे, मी बऱ्यापैकी जाणतो, पण अजून जुगाराचा नाद जात नाही, म्हणजे त्याला महाभारत किती कळला हो. हे सूत्र आहे आयुष्य जगण्याचं. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत कितीही जरी देवदेव केला तरी देव भेटणार नाही. कितीही देवदेव करू द्या, देव भेटणार नाही. आपल्या घरात राहणारी चालती बोलती जी माता आहे, जी आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, नात आहे, वहिनी आहे, अरे ह्या देवीची जर आपल्याला ओळख नसेल, त्या ठिकाणी तिचं स्वरूप जर आपल्याला कळत नसेल तर त्या मखारात आणि मंदिरात असलेली देवीची कृपा आपल्यावर काय होणार आहे. म्हणून ज्याला आई वडील कळले, ज्याला आपलं कुटुंब कळलं, ज्याला आपला समाज कळला त्याचं आयुष्य सार्थक झालं. आणि हे कळण्याचा मार्ग एकमेव मार्ग आहे, आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. जर वाईट कर्म केली, पाप कर्म केली, दुर्बुद्धीने जर वागला, गरिबाचं शोषण केलं, गरिबाला त्रास दिला, नाहक एखाद्याला त्रास दिला, तर मग मात्र नाही तरी यम दात खातो कर कर. आणि म्हणून ते सूत्र संतांनी मांडलेलं आहे आयुष्याचं. परनारी आणि परधन याचा धरी विटाळ, याचा धरी विटाळ, ही सूत्र आहेत, ही कळली पाहिजेत. आणि म्हणूनच हे ज्याला कळलं ना त्याचं आयुष्य सार्थक झालं, त्याचं जीवनाचं सार्थक झालं. अन्यथा आयुष्यभर कितीही जरी आपण परमार्थ करण्याचा आव आणला किंवा मी परमार्थिक आहे असा जरी आव आणला तरीही देव कळणार नाही, परमार्थ काय ते घडणार नाही किंवा तेही आपल्याला कळणार नाही. आणि ते आपल्याला कळावं, त्या प्रकारची कर्म आपल्याकडून घडावी, तो परमार्थ, ती भक्ती, ते विचार, तो सत्संग आपल्याकडून घडावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी संतांनी उपाय सांगितलेला आहे. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. त्या संतांच्या गावामध्ये आपण अखंड निवास केला पाहिजे, त्या संतांच्या गावामध्ये अखंड आपण स्थिर राहिलो पाहिजे. अन्यथा कितीही जरी आपण आयुष्यभर कमवलं ना, कितीही कमवू नये असं नाही, कमवावं, आपण खूप मोठे व्हावेत, खूप कमवावं, खूप मोठं व्हावं. अगदी 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 जर पाहायला गेलं तर आयुष्यभर आपण आनंदी राहावं, समाधानी राहावं, सुखी राहावं, अशा प्रकारे आपण कर्म करावीत, अशा प्रकारे आपले विचार असावेत. पण हे सगळं करत असताना आपण एक विचार केला पाहिजे, धन मिळविल्या कोडी, काळ घेतल्या न सोडी. कितीही जरी आपण मिळवलं, कितीही जरी आपण मिळवलं तरी काळ घेतल्याशिवाय राहणार नाही. आपली व्यवस्था करण्यासाठी आपले वडील धडपडले, अख्ख्या आयुष्यभर वडिलांनी धडपड केली, काबाड कष्ट केले. माझ्या मुलाने समाधानी राहावं, माझ्या मुलाने सुखाने राहावं, आनंदात जगावं, आनंदात राहावं म्हणून त्याने काबाड कष्ट केले, घाम गाळला, अखंड चांगल्या प्रकारची कर्म केली.
आणि त्या मुलाने चांगल्या प्रकारे राहावं म्हणून त्या ठिकाणी ती संपत्ती उभी केली, त्या प्रकारची ती धन दौलत सगळं ऐश्वर उभं केलं. आणि वेळ आल्यानंतर त्याने सुद्धा ह्या जगाचा निरोप घेतला. पण शेवटी ज्या मुलाचा विचार करून त्याने ह्या सगळ्या प्रकारची कर्म केली, शेवटी ज्या मुलाचा विचार करून सगळ्या प्रकारचे हे विचार त्याने केले, अगदी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी त्या मुलाची अवस्था ही तशीच झाली. का तर ज्याला जे हवं ते त्या प्रकारचं